तर देशातलं पहिलं असं प्रशिक्षण ज्यातनं मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक भागातील तरुणांना वन विभागाकडनं प्रशिक्षण दिलं जात आहे। हा प्रयोग होतोय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आणि वन विभाग जुन्नर यांच्या माध्यमातून घोडेगाव येथे 6 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। याच प्रशिक्षण शिबिरातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। दिवसांमध्ये आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूणच बिबट आणि मानव हा जो संघर्ष आहे तो कुठेतरी टिपेला पोहोचला आहे। ठिकठिकाणी जे हल्ले होतात त्याच्या संदर्भात वन खातं ही काळजी बाळगण्याचं सगळ्या पद्धतीची यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतच आहे। मात्र ह्या बिबट आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने एक स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे। एव्हाना हा जो उपक्रम आहे तो केवळ इथे उत्तर पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण देशातला हा पहिला ट्रेनिंग प्रोग्राम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तो जो प्रोग्राम आहे तो आता उत्तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमध्ये जे निसर्ग साहस संस्था आहे त्याच्या आवारामध्ये इथे आता हे ट्रेनिंग घेतलं जात आहे। आणि आपण इथे पाहताय त्या पद्धतीने या कार्यशाळेमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांना या बाबतीतलं सगळं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आणि बिबट कशा पद्धतीने म्हणजे त्याचं बिहेवियर असतं, बिबट जो आहे तो कशा पद्धतीने रेस्क्यू केला जाऊ शकतो, एवढंच नाही तर सर्पदंश झाला असेल किंवा या निसर्गामध्ये ज्या काही घटना घडतात त्या संदर्भातली देखील संपूर्ण माहिती जी आहे ती इथे कार्यशाळेत दिला जाण्याचा हा सगळा जो प्रयत्न आहे त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण आता इथे माझ्यासोबत माणिकडोह बिबट प्रकल्पामध्ये जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलून आपण माणिकडोह प्रकल्पामध्ये मुख्यतः बिबटे जे आहेत ते रेस्क्यू केलेले आणले जातात त्या ठिकाणी आता आपण जी कार्यशाळा घेतोय त्याच्यामध्ये बिबट संदर्भात आपण काय माहिती देतोय आणि याचा आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे एकूणच या बिबट मानव संघर्षामध्ये फायदा होणार आहे। नेमकी जी आजची जी कार्यशाळा जी चालू आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पुणे आणि वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्याचबरोबर एक विशेष महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे की जुन्नर वन विभागाचे जे उपवन संरक्षक आहेत माननीय अमोल सातपुते सर यांच्या संकल्पनेतून ॲक्च्युली ही प्रशिक्षण आहे वर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्याचा मेन उद्देश जो आहे की जुन्नर वन विभागामध्ये जो मानव बिबट संघर्ष आहे तो कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल तर त्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे की जे रेस्क्यू टीम मेंबर आहेत त्याच पद्धतीने जे आपदा मेंबर आहेत की त्यांना याच्यामध्ये सहभागी करून किंवा नवीन काही प्रशिक्षणार्थी सहभागी करून त्यांना मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी बिबट वन्य प्राण्यांची माहिती किंवा आपल्या भागामध्ये जे वन्य प्राणी आहेत त्यांची माहिती देऊन त्यांचं जीवशास्त्र कुठल्या पद्धतीचं आहे, त्यांचं राहणीमान कुठल्या पद्धतीचं आहे, त्याच पद्धतीने एखादी वन्य प्राणी रेस्क्यू करताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घ्यावी, त्याच पद्धतीने जर एखाद्या गावात एखादी घटना घडली तर त्या भागामध्ये जाऊन अवेअरनेस कशा पद्धतीने करावा किंवा मानव बिबट संघर्ष होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी व ती लोकांपर्यंत पोहोचवावी। तर हा उद्देश ह्या कार्यशाळेचा आहे आणि हाच उद्देश ह्या कार्यशाळेमधून आपण त्या प्रशिक्षणार्थींना सांगत आहे की रेस्क्यू कशा पद्धतीने करायचा, कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि अवेअरनेसमध्ये कुठल्या गोष्टी सांगायची की जेणेकरून हा संघर्ष कमी होईल आणि जुन्नर वन विभाग हा संघर्षातून सहजीवनाकडे वाटचाल करेल। निश्चितच आपण पाहतो गेल्या काही दिवसांमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड या भागामध्ये हे जे बिबट हल्ले होत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण गावोगावी सौर कुंपणं उभी केली आहेत, त्यासोबतच वन खातं टेंट देखील देत आहे। आणि या सगळ्या बाबतीत वन खात्याने आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। आपण वन खात्याच्या वतीने कशा पद्धतीने हे प्रयत्न चालवलेले आहेत, आजची तर कार्यशाळा आहेच, मात्र आपण वन खातं ह्या बिबट मानव संघर्ष थांबवण्यासाठी कसे प्रयत्न करतो? आमच्या वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय अमोल सातपुते साहेब तर आता हे बिबट्याचे जे वाढते हल्ले आहेत त्याच्या अनुषंगाने आमच्या साहेबांनी उपवन संरक्षक यांनी आत्ता नवीन एक नाविन्यपूर्ण म्हणजे एक झटका कुंपण आपण ज्यांचे घरं शेतामध्ये एकटी आहेत अशा लोकांना देतोय की जेणेकरून तो सोलरवर चालणारा झटका कुंपण आहे। 75% अनुदान शासन त्याला देणार आहे आणि 25% त्यांनी भरायची आहे। तर त्याचा खूप मोठा परिणाम सध्या लोकांना त्याचं फायदा होतोय की बिबट्या घराकडे येतोय, त्याला हलक्या स्वरूपात झटका लागतोय आणि परत बिबट्या घराकडे यायचं टाळतोय, तिकडे तो परत येत नाहीये। तर त्याच्याने काय होतंय, घराच्या आजूबाजूला अंगणात असलेली जी लहान मुलं आपल्या घरात वावरत असतात ज्या लोकांची आणि बाजूला महिला उघड्यावर काम करत असतात बऱ्याचदा,
तर त्याच्यावरती होणारे जे हल्ले आहे तर ते आपोआप त्याच्यामुळे थांबणार आहेत. हळूहळू हे मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकांना वाटल्या जाईल तर त्यावेळेस ती वाढत्या ज्या मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना आहे त्या निश्चित स्वरूपात कमी होतील. निश्चितच हा बिबट मानव संघर्ष थांबवण्यासाठीच हा सगळा उपक्रम आहे. एकूणच ही जी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे सगळे इथं माहिती घेण्यासाठी आलेले आहेत आणि बिबट मानव संघर्ष रोखण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करणार. तुम्हाला इथे काय माहिती मिळाली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही आता जाऊन कुठे कसं करणार आहात? इथे जे मानव बिबट सहजीवन आहे किंवा इतर वन्य प्राणी जे आहेत यांचं मानवी अधिवासामध्ये होणारं स्थलांतरण नंतर त्याच्या मागे जी असणारी कारणं आहेत ही नक्कीच आपण समजून घेणं आणि या वन्य प्राण्यांना या माणसांपासून किंवा इतर गोष्टींपासून जी हानी होतीये ती कमी करून आपण संघर्ष टाळणं वन्यजीवांमधला आणि मानवांमधला जो आहे तो. सो हे जे आपत्ती व्यवस्थापनाचं जो काही कार्यक्रम चाललाय किंवा प्रशिक्षण होत आहे त्यामध्ये फक्त आपण पाहतोय तर मानव वन्यजीवन संघर्ष जे आहे त्यामध्येच माहिती दिली जात नाहीये, तर इतर जे आहे जसं की पाण्यामध्ये बुडणारी जी मुलं असतात किंवा इतर काही डोंगरांना आगी वगैरे लावतात लोक, तर त्या विझवण्यासाठी आपण प्रयत्न कसे करावेत किंवा काय या सर्व गोष्टींविषयी मार्गदर्शन अत्यंत सुंदररित्या केलं जात आहे. तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने इथे ही जी कार्यशाळा आहे ती केवळ बिबट मानव संघर्ष याच्याही पलीकडची आहे, कारण तिने जसा उल्लेख केला की याच्यामध्ये NDRFच्या टीमने देखील प्रशिक्षण दिलेलं आहे आपत्ती व्यवस्थापनाचं. आणि एकूणच जिल्हाधिकारी जे जितेंद्र डुडी आहेत त्यांनी आणि हे जे वन अधिकारी आहेत अमोल सातपुते यांनी या सगळ्या मार्गदर्शनाखाली आता ही कार्यशाळा घेऊन हा जो उपक्रम केलेला आहे त्याचा फायदा हा सर्व नागरिकांना होणार आहे. विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये तर हा उपक्रम राबवलाच जातोय, मात्र देश पातळीवर देखील हा आता पहिला प्रयोग आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयोग सगळीकडे राबवला जाईल आणि त्याच्यामधून हा जो बिबट मानव संघर्ष असेल त्यासोबत जंगलासोबतची मानवाची जी मैत्री आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, घोडेगाव, पुणे.